ओके, करूया. सो गुड इव्हनिंग आणि वेलकम टू द वेबिनार रिगार्डिंग अन ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर इंजिनिअरिंग प्रोसेस के तर्फे व मी प्राध्यापक समीर नागटिळक. आपला एक आता थर्ड वेबिनार मी आज घेत आहे की ज्यामध्ये आपल्याला असं बघायचं की ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे आता तुम्ही गेले 10 ते 15 दिवसांमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तुमचा प्रोव्हिजनल नंबर आलेला आहे, मेरिट नंबर. आणि 6 तारखेला आता जे डीटीने शेट दिलेला आहे त्या पद्धतीने 6 तारखेला तुमचा जो फायनल मेरिट नंबर असेल तो पण डिक्लेअर होईल. फारसा काही फरक पडणार नाही. ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये जर कोणी डॉक्युमेंट्स दिले असतील तर थोडेसे वर खाली होऊ शकतात मेरिट नंबर. आणि त्याच्यानंतर जो महत्वाचा टप्पा आहे तो 7 तारखेनंतर 7 ते 9 आता महासीईटीच्या वेबसाईटला तुम्ही सगळे चेक करताच. 7 ते 9 तारखेमध्ये तुम्हाला कॅप वन जो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसिजर कॅप वन म्हणजे तुम्हाला ऑप्शन द्यायचे म्हणजे कुठल्या कॉलेजचे ऑप्शन्स कसे द्यायचे हे तुम्हाला बघायचं आहे. तर ह्या संदर्भातचा हा एक वेबिनार आम्ही केआयटी तर्फे आज ऑर्गनाईज केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की ऑप्शन्स कसे द्यायचे. ऑप्शन्स मिळाल्यावर एखादा ऑप्शन तुम्हाला मिळाला की काय करायचंय आणि ऑप्शन नाही मिळाला की काय करायचंय आणि ऑप्शन घेताना तुम्हाला काय काळजी घ्यायची हे आपण आजच्या वेबिनारमध्ये घेत आहोत. सो मी चालू करतो आता वेबिनार. शेअर करतो स्लाइड्स. ओके, सो फॉर अन वेबिनार रिगार्डिंग अन कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग 2020-21 2020-21. आता परवा प्रोव्हिजन मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे. तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन प्रोव्हिजन मेरिट लिस्ट तुम्ही चेक केलेली आहे आपापले. जर त्याच्यात काही क्युरीज असतील तर त्याच्यात दिलेलं आहे की ग्रीव्हियन्स पिरियड जो आता चालू आहे तो ते आज संपेल आणि मग उद्या तुमची मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि परवा दिवशीपासून ऑप्शन फॉर्म बिलिंग द्यायचे. तर आता मी एक म्हणजे संबंधित एका पालकांची परवानगी घेऊन एक त्यांचा सॅम्पल कॉपी मी आता शेअर केलेला आहे की ऍक्च्युअल तुमची मेरिट नंबर कसा दिसतो तुम्हाला. तर हे तुम्ही बघितलं असेलच मेरिट नंबर कसा आहे. विद्यार्थ्याचं नाव, त्याचं जेंडर, होम युनिव्हर्सिटी कुठली, कॅटेगरी ऑफ ऍडमिशन, त्याच्यानंतर त्यानं ईडब्ल्यूएस ला अप्लाय केले की नाही, ऑर्फन आहे का, डिसेबल, डिफेन्स, डिसेबिलिटी, पर्सन विथ फिजिकल हँडिकॅप हे सगळं त्यांनी डिफाईन केलेलं आहे. मार्क्स तुम्ही चेक करायचे ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये जर चुकीचे असेल तर मला आता शेअर करावे लागणार आणि मग हा तुमचा मेरिट नंबर दिलेला आहे. आता जो मेरिट नंबर आहे आता हा जो विद्यार्थी आहे तो ओबीसी कॅन्डिडेट ओबीसी कॅटेगरी मधला मेल कॅन्डिडेट आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एक 5-6 प्रकारचे मेरिट नंबर डिक्लेअर इथं दिसलेले असतील. ओके, एक जो आहे आता हा जो विद्यार्थी आहे माळी आदित्य त्याचा एक पहिला जो नंबर सगळ्यांना दिलेला असेल तो स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या केवढ्या मुलांनी ह्या इंजिनिअरिंग प्रोसिजर फर्स्ट इयरला अप्लाय केलेला आहे त्या सगळ्या मुलांमधला ह्याचा मेरिट नंबर किती आहे जो आहे 45,218 आणि जो सीईटीच्या मार्कांवर डिफाईन झालेला पुढे दिलेला आहे जो सीईटी 2020च्या मार्कांप्रमाणे दिलेला आहे. आता एक तुम्हाला इथं कल्पना देतो. महाराष्ट्रात 1,30,000च्या आसपास जागा आहेत आणि त्यात थोडासा जो रफ फिगर आहे तो 93 ते 94,000 मुलांनी अप्लाय केलेला आहे इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये. त्याच्यानंतर त्या 94,000 मुलांमध्ये जवळजवळ 1 ते 1,500 डिप्लोमाची मुलं आहेत की ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे पण ते फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनला त्यांनी अप्लाय केलेला आहे. ह्या मुलांमधला हा मेरिट नंबर आहे ओव्हरऑल जनरल मेरिट नंबर म्हणजे ह्याच्यात कॅटेगरीचा कन्सर्न नाही काय नाही त्याला आपण म्हणतो स्टेट जनरल मेरिट नंबर ह्या विद्यार्थ्यांचा मुलगा. आणि जे अलॉटमेंट होणार आहे इथून पुढे ह्या नंबर होणार आहे. त्यामुळे आता मला किती मार्क्स पडले तुला किती मार्क्स पडले असं तुम्ही एकमेकांच्या आता चर्चा करू नका. मेरिट नंबर प्रमाणेच तुम्ही डिस्कस करून कट ऑफ जो चेक करायचा आहे तुम्ही ह्या मेरिट नंबर प्रमाणेच चेक करायचं हे क्लिअर असू दे. त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्याचा पुढचा नंबर जो दिलेला आहे तो युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर म्हणजे कुठली ह्या विद्यार्थ्याची हिथं जर तुम्ही बारकाईने इथं बघितला तर होम युनिव्हर्सिटी ही शिवाजी युनिव्हर्सिटी. आता होम युनिव्हर्सिटी अदर होम युनिव्हर्सिटी तुम्हाला आधी माहित आहे सगळ्या गोष्टी. सो ह्या विद्यार्थ्याच्या ह्या युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी मधला मेरिट नंबर किती आहे तो आहे तो 4,079 4,879. ओके, हा परत कुठला आहे जनरल मेरिट नंबर म्हणजे अख्ख्या शिवाजी विद्यापीठात जेवढ्या मुलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यातला जनरल मेरिट नंबर हा इथं डिफाईन केलेला आहे.
त्याच्यानंतर मात्र कुठला दिलेला आहे बघा, स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. म्हणजे हा विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीतला आहे, ओबीसी कॅटेगरीतला आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे केवढी ओबीसी मुलं बसलेले आहेत, आता हा जनरल मेरिट नंबर आहे परत. त्याच्यानंतर मुलं आणि मुली, ओबीसी कॅटेगरी मधले मुलं आणि मुली अख्ख्या महाराष्ट्रातले मिळून हा त्याचा नंबर असणार आहे. आता हीच जर विद्यार्थिनी, सपोज हा जर म्हणजे ह्याच्याऐवजी जर मुलगी असेल तर अजून एक 2-3 नंबर ऍड होतील की लेडीजचा नंबर कितवा, जनरल मेरिट नंबर, आणि ओबीसी कॅटेगरी मधला लेडीजचा नंबर कुठला, हा पण तुम्हाला तिथे डिफाईन केला जाईल. जेणेकरून तुम्हाला तुमची अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांमधली जनरल मध्ये कितवा मी नंबर मध्ये बसतो, कॅटेगरी वाईज कितवा नंबरला बसतो, आणि मुलगा आणि मुलगी ह्यामध्ये कितवा नंबरला बसतो हे पण डिफाईन केलं जातं. नंतर ह्याच्यात दिलेला आहे परत कॅटेगरीतला, ओबीसी कॅटेगरीतला विद्यापीठातला कितवा नंबर आणि टीएफडब्ल्यूएस चा कितवा नंबर. आता ज्या मुलग्यानी विद्यार्थ्याने टीएफडब्ल्यूएस ला येस केला असेल त्यांनाच हा नंबर येणार आहे, हे क्लिअर असू दे. ज्यांनी नो केला असणार आहे त्यांना हा नंबर येणार नाही. ज्यांचं उत्पन्न किंवा ज्यांनी ऑप्शन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना ज्यांनी उत्पन्नाचा दाखला घेऊन टीएफडब्ल्यूएस ला येस केला असेल त्याच विद्यार्थ्यांचा हा नंबर येणार आहे, बाकी कुणाचाही येणार नाही, हे क्लिअर असू दे. आणि नंतरचा नंबर असणार आहे तो ऑल इंडिया मेरिट नंबर, जो जेईडब्ल्यूच्या सीईटीच्या मार्कांप्रमाणे तो डिफाईन केला जाणार आहे. त्यामुळे हे क्लिअर असू दे. आता एक लक्षात घ्या, स्टेट मेरिट नंबर माहिती असणं का गरजेचं आहे बेसिकली. आता कोणीही तुम्हाला मी सांगतो, म्हणजे एक रिक्वेस्ट करतो, आम्हाला बरेचसे पालक भेटतात की आम्हाला एवढे पर्सेंटाईल पडलेत, मिळणार का. आता पर्सेंटाईल भाग हा वेगळा बाजूला ठेवा. सीट आलेले म्हणजे पर्सेंटाईल आलेलं आहे, तुम्ही प्रोसेसला अप्लाय केलेला आहे, आणि आता जेवढ्या केवढ्या मुलांनी अप्लाय केलेलं आहे त्या मुलांमधला डीटीने तुम्हाला आता एक जनरल मेरिट नंबर किंवा कॅटेगरी मेरिट नंबर दिलेला आहे. हिथून जे अलॉकेशन होणार आहे ह्या नंबर प्रमाणे होणार आहे. म्हणजे काय सॉफ्टवेअर आहे, तुमच्या सगळ्या मुलांमधला जो पहिल्या मेरिट नंबरचा मुलगा आहे त्याचे ऑप्शन चेक करून 1 बाय 1 आता खाली सरकत जाणार सॉफ्टवेअर. प्रत्येक मेरिट नंबरला येणार, त्या मुलग्यानी त्या मेरिट नंबरच्या त्या मुलग्यानी कुठले ऑप्शन्स दिलेले आहेत हे चेक केलं जाणार, आणि मग त्या पद्धतीने पहिला प्रेफरन्स सेकंड प्रेफरन्स अलॉकेट करत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचा उपयोग कधी होईल, कट ऑफ लिस्ट जी आता वेबसाईटवर अवेलेबल आहे, कुठे अवेलेबल आहे, ह्या 2 लिंकवर आहेत, किंवा महासीईटी.org गुगलला जरी तुम्ही एंटर केला लिंक येईल, तिथं बीई टेकला क्लिक केला की राऊंड वाईज सगळे कट ऑफ्स आहेत. तिथं तुम्हाला काय केलं असणार आहे, तुमचा सगळे तिन्ही राऊंडचे कट ऑफ दिले जाणार आहेत, आणि तिथं तुम्हाला स्टेट मेरिट लिस्ट तिथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. आता ती कट ऑफ लिस्ट कशी असणार आहे, थोडीशी ह्या पद्धतीने असणार आहे. इथं व्हिजिबल थोडीशी होणार नाही मोठा चार्ट असल्यामुळे, पण जर तुम्ही एक उदाहरणार्थ मी हे सीओपी कॉलेजचं घेतलेलं आहे, सीओपी कॉलेजमध्ये ब्रांच वाईज असे कट ऑफ दिलेले आहेत, आणि वरती जे हेडिंग असतं तिथं जी ओपन यस म्हणजे जनरल ओपन स्टेट कॅन्डिडेट, जी ओपन जी एस म्हणजे कॅटेगरी वाईजचे हेडिंग्स आहेत, त्याच्या खाली 2 व्हॅल्यूज दिलेले आहेत. एक असणार आहे तो जनरल मेरिट नंबर, एक असणार आहे तो जनरल मेरिट नंबर, त्याच्या खाली त्या मुलग्याचे पर्सेंटाईल. म्हणजे आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म जे 7 तारखेपासून भरायचे, तुम्हाला आता काय करावं लागणार आहे की तुमचा मेरिट नंबर, तुमची प्रेफर्ड कॉलेज किंवा प्रेफर्ड ब्रांचेस ह्याची एक लिस्ट तयार करून ते मी पुढे सांगणार आहे, आणि त्या कॉलेज म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला वाटत असेल की मला सीओएपी ला किंवा वालचंदला कॉम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय, मग तुम्ही काय करायचंय, महासीईटीच्या वेबसाईटला जावा, त्या कॉलेजची अख्ख्या महाराष्ट्रातल्या कॉलेजची वेबसाईटला त्या वेबसाईटला कट ऑफ अवेलेबल आहेत, ते कॉलेज ओपन करा, म्हणजे त्या पीडीएफ फाईल मध्ये ते कॉलेज सर्च केला, तिथलं सीएससीचं कट ऑफ चेक करा. आता एक लक्षात घ्या, म्हणजे मोस्टली प्रत्येकाला असं वाटतं की मला सीयूपी वालचंद किंवा त्यातले चांगले ब्रांचेस मिळावेत, पण हा सगळा मॅथमॅटिक्सचा खेळ आहे. इथं फार काय म्हणजे ज्याला म्हणतो ना नशीब असा फारसा कन्सर्न येणार नाही. मागच्या वर्षीचे कट ऑफ चेक करा, मागच्या वर्षीच्या कट ऑफ मध्ये जो मेरिट नंबर आहे, जे मेरिट नंबरला क्लोज झालेला आहे, तो मेरिट नंबर तुमचा मेरिट नंबर ह्याचा फरक समजून घ्या. फारसा काय फरक नसेल, म्हणजे एक 10, 15, 20 किंवा 100चा जर फरक असेल किंवा 200चा जर फरक असेल तर तुम्ही तो ऑप्शनला जाऊ शकता. फार काय मेरिट असं काय म्हणजे मागच्या वर्षी हे करोना किंवा आता मुलांची संख्या बसण्यात, हा मागाशी मी सांगितलं 1,30,000 जागा आहेत आणि 94,000 मुलं बसलेली आहेत, पण जी काय अपिअर झालेली मुलं किंवा जी काय अप्लाय केलेली मुलं आहेत, ही सगळी जण चांगल्या कॉलेजना प्रेफरन्स हे देतातच. मग चांगल्या कॉलेजेस जे असतील, ऑटोनॉमस असतील, गव्हर्नमेंट कॉलेज असतील, ह्यांचं फार काय 10-15 मार्कांनी खाली येणार नाही, एक 2-3 पर्सेंटेजनी किंवा एक थोड्याशा मेरिट नंबरनी खालीवर होऊ शकतं.
त्याच्यामुळे तुम्हाला आता सिलेक्ट करताना काय करावं लागेल, नंतर मी सांगणार आहे की लिस्ट तयार करताना कॉलेज, पहिलं कॉलेज कुठलं चांगलं कॉलेज, त्याचे एक 2-3 ब्रांचेस असेच प्रेफर करावे लागतील. सो ही कट ऑफ लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या. आम्ही पण शेअर करतोच नंतर मुलांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा जी कोण आमच्याशी अटॅच आहात, आणि ह्याच्यावरून तुम्हाला लिस्ट तयार करताना बरं पडेल. लिस्ट तयार करा, सर्वात महत्वाचं. आता टोटल राऊंड्स हे ह्यावेळी असणार आहे ते 2 राऊंड असणार आहेत, ज्याला आपण कॅप 1 आणि कॅप 2 म्हणणार आहे. आता इथं एक लक्षात घ्या, चुकून म्हणजे मोस्टली तसे केसेस होत नाहीत, चुकून ह्या ना त्या कारणाने एका मुलगा जर कॅप 1 ऑप्शन फॉर्म भरायचा विसरला, चुकून काहीतरी मेडिकल रिझन आलं किंवा अनअवॉइडेबल रिझन मग त्याला कॅप 1 भरता आला नाही ऑप्शन, तर त्यानं घाबरून जाऊ नये, तो कॅप 2 चे ऑप्शन फॉर्म भरू शकतो. त्याच्यामुळे जर चुकून तुमच्या माहितीत असं कोणतरी तुमचे मित्रमैत्रिणी किंवा मिळाले, अरे मी कॅप 1 चा ऑप्शन फॉर्म भरलेलाच नाही, मी काय करू, प्रोसेस मधनं बाहेर पडणार का, तर नाही. तर त्या मुलग्याला किंवा त्या तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा की तुम्ही सेकंड ऑप्शन फॉर्म, सेकंड कॅपला जाऊन तुम्ही फ्रेश ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता. सो आपले 2 राऊंड असणार आहेत, कॅप 1 आणि कॅप 2. पुढे जाऊया आपण आता. आता ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला ह्या गोष्टींचं जरा कन्फ्युजन होईल की एक ऑप्शन ना मी ब्रांच स्पेसिफिक द्यायचं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सीएससीचा ऑप्शन घ्यायचा आहे, आता थोडासा ट्रेंड कॉम्प्युटरला आहे म्हणून मी घेतो, कॉम्प्युटर सायन्स घ्यायचे आणि फक्त कॉम्प्युटर सायन्सच ठेवायचे का ऑप्शन सगळ्या कॉलेजचे, किंवा चांगलं कॉलेज निवडायचं, चांगलं कॉलेज निवडून त्यातले 2-3 अलाइड ब्रांचेस सिलेक्ट करायचे, हा दुसरा ऑप्शन असतो. सो हे कन्फ्युजन असेल. पण एक लक्षात घ्या की काही काही पालक किंवा काही काही मित्रमंडळी जरा मिसगाईड करतात, कॅप 1 ला काहीतरी दिवे ऑप्शन आणि कॅप 2 ला परत चेंज करता येतात. हो, कॅप 2 ला चेंज करता येतात, ऑप्शन्स एडिट करता येतात. पण लक्षात घ्या, तुमचे जे ऑप्शन्स जे परफेक्ट द्यायचे ते कॅप 1 लाच द्या तुम्ही बाळांनो. कॅप 2 ला जागा कमी शिल्लक राहतात. त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो पुढं, जे ऑप्शन्स आपण चेक करणार आहे. मग कॅप 1 ऑप्शन फॉर्म भरताना कट ऑफ चेक करा, मला कुठल्या लेवलला मी बसेन आहे त्या पद्धतीनेच कॉलेजचे ऑप्शन्स तुम्ही चूज करा. बाकी तुम्ही कुठल्याही गोष्टींची कुणाचंही कुठल्याही गोष्टी ऐकू नका. आणि मेरिट लिस्ट जेव्हा तुम्ही लिस्ट तयार करणार आहे, ऑप्शन फॉर्म भरताना जी कॉलेजची लिस्ट करणार आहे, मोस्टली ह्या काळजी थोड्याशा घ्या. अक्रेडिटेड आहे का चेक करा, कॉलेजेस स्नॅक झाले, एमबीए झाले, असं व्यवस्थित अक्रेडिटेशन आहे की नाही. ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस याचा फरक समजून घ्या, त्याचा ऍडव्हान्टेज समजून घ्या. त्याचबरोबर किती जुनं कॉलेज आहे, त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं आहे, फॅकल्टी तिथले किती सिनियरिटी आहे, त्यांचे एमओईज किंवा कन्सल्टंट किती आहेत, त्यांच्याकडं अजून काहीतरी इंडस्ट्री रिक्वायरमेंट सारखे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असे काय काय कन्सेप्ट आहेत ते कुठं कुठं आहेत समजून घ्या. आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट, जी सर्वात महत्वाचा भाग आहे. सो हे कन्फ्युज करू नका. आता मी थोडंसं 2 गोष्टीवर फोकस करीन की ऑप्शन तयार करताना 2 कुठल्या गोष्टी पद्धतीने तुम्ही करू शकता. आता पहिला जो पार्ट येतो तो ब्रांच स्पेसिफिक. पहिला जो ऑप्शन येतो तो ब्रांच स्पेसिफिक. म्हणजे ऑप्शन एक अशा पद्धतीने काही काही मुलं तयार करू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही इथं जर बघितला तर मी कॉलेजचे नाव घेण्यापेक्षा ए बी सी डी असं घेतलेलं आहे, आणि थोडंसं आपण असं अज्युम करूया की ए म्हणजे ए ग्रेडचं कॉलेज, बी म्हणजे बी ग्रेडचं कॉलेज, सी डी चे ग्रेडिंग प्रमाणे घेऊया. आता हा एक विद्यार्थी आहे, त्यानं काय केलेलं आहे की ए ग्रेडच्या कॉलेजचा मेकॅनिकल हा ऑप्शन चूज केलेला आहे. ओके, मी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. कोड तसे नसतात, जिथे ए च्या ऐवजी त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड असतो. नो डाऊट तुम्हाला कोड लक्षात ठेवायची गरज नाही. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे तिथं कॉलेजचं नाव, त्याची युनिव्हर्सिटी, स्टेटस अँड ऑल सगळं व्यवस्थित दिसतं. त्यामुळे तुम्हाला काही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कुठले कोड ही पाठ करायची काही गरज नाही, हे लक्षात ठेवा. आता ह्या मुलग्याने काय केलेलं आहे, त्याच्या डोक्यात आहे की 2 ब्रांचेस. सो त्यांनी ए ग्रेडच्या कॉलेजचं मेकॅनिकल घेतलेलं आहे, बी ग्रेडच्या कॉलेजचं मेकॅनिकल सेकंड प्रेफरन्स दिलेला आहे, इकडं प्रेफरन्स नंबर आहे. सी ग्रेड त्याच्या खालच्या ग्रेडच्या कॉलेजचं परत मेकॅनिकल ऑप्शन दिलेलं आहे, आणि परत डी ग्रेडच्या कॉलेजचं परत मेकॅनिकलचं ऑप्शन दिलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा 5वा त्याचा ऑप्शन जर बारकाईनं बघितला तर पहिलं जे ए ग्रेडचं कॉलेज आहे ना, त्याचा त्यांनी परत सीएससी ऑप्शन दिलेलं आहे. मग त्यांनी पहिले ब्रांचेस फिक्स करून एक 5-6 कॉलेज टाकलेलं आहे, परत दुसऱ्या ब्रांचेस ते 5-6 कॉलेजेस टाकलेले आहेत. आता इथे तोटा काय असतो बघा थोडासा, म्हणजे हा ऑप्शन टाकण्यामागचा काय प्रॉब्लेम नाहीये, पण इथं तोटा काय असतो बघा, की आता फॉर एक्झाम्पल ऑप्शन फॉर्म त्यांनी भरलेला आहे आणि त्याला असं अज्युम करूया त्याचे मार्क्स थोडेसे कमी आहेत अज्युम करूया, आणि त्याला पहिल्या राऊंडला 4था प्रेफरन्स मिळालेला आहे, आणि 4था प्रेफरन्स काय त्याचा डी कॉलेजचा मेकॅनिकल ऑप्शन त्याचा मिळालेला आहे.
मग त्याचं मेरिट थोडंसं कमी असल्यामुळे त्याला वरचे 3 ऑप्शन्स मिळालेले नाहीत आणि चौथा ऑप्शन त्याला मिळालेला आहे. आता त्याचा 5वा कुठला ऑप्शन होता? एका चांगल्या कॉलेजचा, ए ग्रेड कॉलेजचा कॉम्प्युटर ब्रांच. पण हा ऑप्शन खाली गेल्यामुळं त्याचा हा ऑप्शन मिस आउट झाला. आता आम्हाला काय होतं, मोस्टली आमच्याशी जेव्हा बरेचसे पालक किंवा विद्यार्थी भेटतात आणि आम्ही त्यांना सहज प्रश्न विचारतो, की कॉम्प्युटर काय काय होतं, कॉम्प्युटरचं एवढं ट्रेंड वाढलेलं आहे ना आता ह्यावेळी, की काही त्याचं नुकसान पण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आम्ही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना विचारतो, "अरे बाळ, तू कॉम्प्युटर ब्रांच काय घेणार आहेस?" तर त्याचं सिंपल साधं उत्तर असतं, की मला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जायचंय. पण एक लक्षात घ्या, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जायला तुमचे मित्रमंडळी, पै-पाहुणे किंवा रिलेटिव्ह मधले जर कोणीही बघितलं, भरपूर जण आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ॲज अ चांगल्या लेव्हलला जॉब करतात. ही सगळीजणच काही बी कॉम्प्युटर झालेली नसतात. ही बरेचसे दुसऱ्या मेकॅनिकल, ENTC, सिव्हिल करूनही तिकडे गेलेली असतात. त्याच्यामुळे काय होतं बेसिकली, आता ह्या मुलग्याचं काय नुकसान होणार आहे बघा. ह्याला मिळालेलं आहे. त्याच्या आवडीनुसार मेकॅनिकल ही ट्रेड मिळालेली आहे. पण डी ग्रेडचं कॉलेज मिळालेलं आहे आणि ए ग्रेडचं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कम्पेअर करताना कसं होणार, मी का ग्रेडिंग घेतलेलं आहे, डी ग्रेडच्या कॉलेजचं मेकॅनिकलची प्लेसमेंट आणि ए ग्रेडच्या कॉलेजची सीएससी प्लेसमेंट नक्कीच चांगली असणार आहे, 5वा प्रेफरन्स. पण तो ऑप्शन खाली घेतल्यामुळे त्याचं इथं नुकसान होणार आहे. हे समजून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी एक ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर 60च्या मागं इंटेक 60 असा ऍझ्युम करूया, फॉर एक्झाम्पल 60च्या मागं जर एक 20 जागा असतील ऍझ्युम करूया, तर ह्या विद्यार्थ्याला ए ग्रेडच्या कॉलेजमध्ये 20 जागा आहेत, बी ग्रेडच्या कॉलेजमध्ये 20 जागा आहेत, सी ग्रेडच्या कॉलेजमध्ये 20 जागा आहेत आणि डी ग्रेडच्या कॉलेजमध्ये 20 जागा आहेत. त्याच्यामुळं हे ऑप्शन्स त्याचे कट झालेले आहेत आणि त्याला डी ग्रेडच्या कॉलेजमध्ये मिळाल्यामुळे आता वरचे इथले ऑप्शन्स कट होणार. आता तुम्ही म्हणाल, की सर सेकंड राऊंडला मी इम्प्रूव्ह करू शकतो का ऑप्शन? अगदी बरोबर. काही काहींचे प्रश्न यायला लागलेले आहेत आता, की ओके मी सेकंड राऊंडला भरू शकतो का? हो, सेकंड राऊंडला तुम्ही परत हे ऑप्शन्स चेंज करून हे ऑप्शन्स वर घेऊ शकता. पण ह्याचा परत तोटा काय असतो बघा. पहिल्या राऊंडला झाल्यावर पहिला राऊंड जेव्हा संपतो तेव्हा हा जो 5वा ऑप्शन आहे, ए ग्रेडच्या कॉलेजचं सीएससी ऑप्शन, हे तेव्हा पूर्ण भरलेलं असणार आहे. आणि जर त्यातला कुठला तरी मुलगा जर बेटरमेंट किंवा दुसऱ्या कुठल्या ऑप्शनला जर गेला तरच खाली मेरिट शिफ्ट होतं, ते नाहीतर ते मेरिट शिफ्ट होत नाही. त्याच्या म्हणजे जसे मी आजच्या सांगितलं, की पहिल्या राऊंडचाच ऑप्शन तुम्ही काळजीपूर्वक भरवायचा आहे. सेकंड राऊंडला फार मेरिटमध्ये वर खाली चांगले जे कॉलेजेस आहेत, रेप्युटेड कॉलेज, इथं अजिबात होत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, ब्रांच स्पेसिफिक असणं मान्य आहे चांगलं, पण हे ब्रांच स्पेसिफिक कधी असावं, जेव्हा मला फार छान पर्सेंटाईल पडलेले आहेत आणि मला ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझा जो मेरिट नंबर आहे तो 1,500-1,500 दरम्यान आहे, तर मला मग 500, तर मला सीयूपी मध्ये कुठली पण ब्रांच अँड ऑल चालतं, ठीक आहे, किंवा 3,000-4,000 मेरिट नंबर मध्ये चांगलं. पण त्याच्या खाली असल्यावर थोडेसे तुम्ही ब्रांच पेक्षा कॉलेज स्पेसिफिक राहून त्या कॉलेजमधले चांगल्या ब्रांचेस घेऊन किंवा सगळ्या ब्रांचेस घेऊन तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेलं कधी पण चांगलं राहणार आहे. आता सेकंड केस घेऊया, ही ब्रांच स्पेसिफिक झाली. आता सेकंड केस बघा, कॉलेज स्पेसिफिक. आता हा एक दुसरा विद्यार्थी आहे, त्याचे ऑप्शन्स बघा. त्यानं काय केलेले आहेत, ए ग्रेडच्या कॉलेजचं मेकॅनिकल पहिला ऑप्शन दिलेला आहे, त्याच कॉलेजचा सीएसचा दुसरा ऑप्शन दिलेला आहे, त्याच कॉलेजचा ENTCचा तिसरा ऑप्शन दिलेला आहे, त्याच कॉलेजचा सिव्हिलचा चौथा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं काय झालेलं आहे ह्या विद्यार्थ्याला, मगाशी जसं मी सांगितलं, जर उदाहरणार्थ 60 मध्ये 20 जागा जर ओपनच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी असतील, तर मगाच्या केसमध्ये मगाच्या केसमध्ये ए ग्रेडच्या कॉलेजमध्ये त्याच्यासाठी फक्त 20च जागा होत्या. पण इथं काय झालेलं आहे, त्याच्यासाठी जरी मेरिट थोडंसं त्याचं कमी असेल, मार्क्स चांगले असतील पण थोडं कमी असेल, तर ह्याच्यासाठी काय झालेलं आहे, प्रत्येक ब्रांच मधले त्या कॉलेजच्या 20-20 म्हणजे 80 जागेमध्ये तो जरासं त्याला फिजिबिलिटी मिळाली. मग हा फायदा राहतो थोडासा. त्याच्यामुळे आम्ही तरी सगळ्यांना पालकांना आम्ही जेव्हा सांगतो, ठीक आहे तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल, कुठलंही इंजिनिअरिंग ब्रांच ही वाईट नाहीये बेसिकली. तुम्ही कॉलेज चांगलं निवडून तुम्ही कसं तिथं डेव्हलप करून तुम्हाला कसं फोकस करून तिथं डेव्हलपमेंट करू शकणार आहे तुम्ही, त्याच्यावर तुमचं राहणार आहे बेसिकली. सो त्याच्यामुळे तुम्ही चांगलं कॉलेज निवडा आणि त्यातले अलाइड ब्रांचेस जरी सगळे ऑप्शन्स दिला, ते तुमचा 100% तोटा होणार नाही. आणि परत त्या मुलग्याने काय केलेलं आहे बघा, अगदी हुशारपणाने ऑप्शन्स या मुलग्याचे झालेले आहेत. एका चांगल्या कॉलेजचे 3-4 ब्रांचेस, त्याच्यानंतर दुसऱ्या चांगल्या कॉलेजचे 3-4 ब्रांचेस, असे ऑप्शन्स घेतलेले आहेत. मग हे लक्षात घ्या, त्याच्यामुळे फायदा काय होतो, की चान्स ऑफ अवेलेबिलिटी फॉर लार्ज नंबर ऑफ सीट्स इन ए ग्रेड कॉलेज. मगाशी त्या मुलग्याला त्याचे मार्क्स जराच
चांगले होते पण थोडे कमी असल्यामुळे काय झालेलं आहे, डी ग्रेडच्या कॉलेजचं मेकॅनिकल मिळालेलं आहे, पण त्याच्याच बरोबर असलेल्या एखाद्या मेरिट नंबर खालच्या मुलग्याने ऑप्शन्स चेंज केल्यामुळे त्याला काय झालेलं आहे, ए ग्रेडचं दुसरी ब्रांच ते मिळालेलं आहे, त्याच्यामुळे कॉलेजला ते एंटर झालेले. मग प्लेसमेंट अँड ऑल ह्या गोष्टी कव्हर होऊ शकतात. तेव्हा ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता ज्या मुलांनी टीएफडब्ल्यूएस ला यस केलेला आहे, टीएफडब्ल्यूएस ला यस केलेला आहे, त्या मुलांना सेपरेट ऑप्शन्स परत द्यावे लागतात, म्हणजे त्याच फॉर्म मध्ये, पण टीएफडब्ल्यूएस चा कोड वेगळा असतो. उदाहरणार्थ टीएफडब्ल्यूएस चा कोड जो आहे तो मोस्टली एकनी एंड होतो आणि रेग्युलर जो कोड असतो तो दोननी एंड असतो. आता सपोज ज्यांनी टीएफडब्ल्यूएस ला नो केलेला आहे त्याने टीएफडब्ल्यूएस चे ऑप्शन चूजच करायचे नाहीत, हे लक्षात घ्या. ऍक्च्युअली ते येतच नाहीत, सॉफ्टवेअर डिसेबलच करतो ज्या मुलांनी टीएफडब्ल्यूएस ला नो केलेला आहे. ज्या मुलांनी टीएफडब्ल्यूएस ला येस केलेला आहे आणि पण टीएफडब्ल्यूएस चा ऑप्शन दिला नाही तर काय फायदा नाही. त्याच्यामुळे ऑप्शन्स देताना असे द्यावे लागणार. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी ए कॉलेजचा मेकॅनिकलचा टीएफडब्ल्यूएस पण ऑप्शन दिलेला आहे, एक एक जो एंड एकनी होतो तो टीएफडब्ल्यूएस अज्युम करा, आणि त्याच ब्रांचचा रेग्युलर ऑप्शन पण दिलेला आहे. अगेन सीएससीचा एक ऑप्शन, सीएससीचा रेग्युलर कोड, सिव्हिलसाठी टीएफडब्ल्यूएस, सिव्हिलसाठी रेग्युलर. सो ही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे की टीएफडब्ल्यूएस ज्यांनी येस केलेला आहे त्यांच्यासाठी रेग्युलर कोड एक असणार आहे जो मोस्टली शून्यनी एंड होतो, आणि टीएफडब्ल्यूएस ला दुसरा ऑप्शन असणार आहे तो पण एकनी एंड होतो. आता ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कुठं? अगेन जो माझे 7 तारखेला, हा परवा दिवशी तुमचे रिलीज होतील मोस्टली फॉर्म्स. ओके, त्याच्यात काय करायचंय, तुम्ही तुमच्या लॉग इनला जायचंय, कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचंय. लॉग इन झाल्यावर तिथं इन्स्ट्रक्शन दिसतील काय काय करायचंय. त्याच्यानंतर पहिला जो पार्ट करायचा तुम्हाला, ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचे. तिथं ऑप्शन शॉर्टलिस्टचा एक टॅब असेल, आणि शॉर्टलिस्ट करताना तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, ब्रांच, म्हणजे मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असं घेऊया एक्झाम्पल, ब्रांच सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी विचारेल, शिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, असे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागेल. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, म्हणजे सपोज शिवाजी युनिव्हर्सिटी असेल तर त्यातले कोल्हापूर डिस्ट्रिक्ट घ्यायचंय किंवा काय घ्यायचंय अशा पद्धतीने. आणि नंतर इन्स्टिट्यूट स्टेटस, म्हणजे कुठलं इन्स्टिट्यूट स्टेटस, गव्हर्नमेंट नॉन एडेड, मायनॉरिटी असे स्टेटस घ्यायचे. परत नंतर सिलेक्ट करताना ऑटोनॉमस और नॉन ऑटोनॉमस सिलेक्ट करायचंय, आणि त्याच्यानंतर टीएफडब्ल्यूएस. आता एक तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो. तुम्ही ब्रांच सिलेक्ट करा, कॉम्प्युटर सायन्स उदाहरणार्थ, त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, म्हणजे सपोज शिवाजी युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट केला, आणि डिस्ट्रिक्टला तिथं ऑल सिलेक्ट करा. म्हणजे शिवाजी विद्यापीठात जेवढे केवढे जिल्हे आहेत त्याच्यात जेवढे केवढे इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट तुम्हाला खाली दिसेल. सारखं तुम्हाला शॉर्टलिस्ट करत बसायला गरज पडणार नाही वरती जाऊन. त्याचप्रमाणे इन्स्टिट्यूट स्टेटस आहे त्याला पण ऑल सिलेक्ट करा. तुम्हाला ऑटोनॉमस और नॉन ऑटोनॉमस त्याला पण ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सगळीच लिस्ट तुम्हाला त्या जिल्ह्यातली दिसेल किंवा त्या विद्यापीठातली दिसेल. आणि त्याच्यानंतर टीएफडब्ल्यूएस ला पण तो टीएफडब्ल्यूएस ऑप्शन ज्यांना असणार आहे त्यांना येणारच येतो बेसिकली. जेव्हा तुम्ही ऑप्शन शॉर्टलिस्ट करता, म्हणजे तुम्हाला एक 10 ऑप्शन्स काढलेले आहेत. आता ह्यात मी एक सांगतो, कॉलेज इज नॉट अ ऑप्शन. कॉलेज हा ऑप्शन नाहीये. केआयटी कॉलेज आहे, त्यात सपोज 7 ब्रांचेस आहेत, तर 7 ऑप्शन्स झाली जर तुम्ही 7 ऑप्शन्स दिले तर. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स असे काढावे लागतील. आता सपोज तुम्ही 10 ऑप्शन शॉर्टलिस्ट केलेले आहेत, मग तुम्हाला काय करायचे, प्रेफरन्सेस द्यायचे. म्हणजे तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहे त्या 10 ऑप्शन मधला पहिला प्रेफरन्स कशाला, दुसरा प्रेफरन्स कशाला, हे तुम्हाला द्यायचे. आता हे कसं द्यायचे, तुम्ही जे शॉर्टलिस्ट केलेले ऑप्शन्स आहेत ना त्याच्याच पुढे एक बॉक्स असणार आहे. त्या ज्या ऑप्शनच्या पुढे जो बॉक्स आहे ज्याला तुम्ही पहिल्यांदा क्लिक कराल त्याच्या पुढे 1 दिसेल, दुसऱ्यांदा क्लिक कराल त्याच्या पुढे 2 दिसेल, अशा पद्धतीने सेट करायचे. आणि जेव्हा तुम्ही ऑप्शन सेट कराल तेव्हा व्यवस्थित तुम्ही ऑप्शन चेक करा, पहिला बरोबर आहे का, दुसरा वेगळा आहे का, आणि मगच कन्फर्म करा. एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला की कुठल्याही पद्धतीने तो चेंज करता येत नाही सेकंड राऊंड शिवाय. कुठल्याही पद्धतीने चेंज करता नाही. जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट करणार, जेव्हा तुम्ही प्रेफरन्सेस सेट करणार, सेट केल्यावर बारकाईने ऑप्शन्स वाचा आणि मगच कन्फर्म करा. कन्फर्म करताना 1-2दा विचारलं जाईल तुम्हाला, पासवर्ड द्यावा लागेल, ओटीपी द्यावा लागेल, आणि मगच कन्फर्म करा. परत मी तेच रिपीट करतोय, कॅप 1चे ऑप्शन्सच फार महत्वाचे आहेत हे समजून घ्या. सो हे तुम्हाला लक्षात आलं असेल, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे. आता तुम्ही ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे सपोज हे एक विद्यार्थ्याचे ऑप्शन्स आहेत,
हा त्याचा कोड आहे. मेकॅनिकल 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. परत मग इलेक्ट्रॉनिक्स असं दिलेलं आहे. तर त्याला असं अज्युम करूया की 8वा प्रेफरन्स मिळालेला आहे एका हे कुठलं एखादं कॉलेज एक्झाम्पल किंवा आणि त्याचा सीएस कोड मिळालेला आहे. आता अलॉटमेंट झाल्यावर काय करायचं, म्हणजे 7 ते 9 मध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आणि 12 किंवा 13 तारखेला तुमची लिस्ट लागेल कुठल्या कॉलेजला तुम्हाला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, त्याच्यानंतर 3 केसेस असू शकतात. केस 1, मी 10 ऑप्शन्स दिलेले आहेत. 10 ऑप्शन मधला मला पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे. 10 ऑप्शन मला पहिलाच ऑप्शन मिळालेला आहे. ती सीट ऑटो फ्रीज होणार. बाय डिफॉल्ट तुम्हाला ती सीट ऍडमिशन त्या कॉलेजला घ्यावंच लागेल. कुठल्याही पद्धतीने चेंज होणार नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन जो काय तुम्ही देणार आहे तो फार काळजीपूर्वक विचार करून द्या. तो फ्रीज होणार. तुम्ही काय करायचं, जेव्हा पहिला ऑप्शन मिळालेला आहे तुम्हाला अलॉट झालेला आहे, सीट ऑटो फ्रीज होणार. तुम्ही ती सीट एक्सेप्टन्स फी जी नॉन रिफंडेबल आहे ती तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मधूनच भरायची आहे. 1,000 रुपये त्याची असणार आहे. आणि ज्यांना पहिला ऑप्शन मिळणार आहे, फर्स्ट ऑप्शन ज्याला मिळणार आहे, ही विल बी नॉट एलिजिबल टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड. नेक्स्ट राऊंडला हा विद्यार्थी जाऊ शकणार नाही सेकंड राऊंडला, जेव्हा पहिलं ऑप्शन बारकाईनं भरायचं आहे. दुसरी केस कुठली असणार आहे, मी 10 ऑप्शन दिलेले आहेत आणि मला 4था ऑप्शन मिळालेला आहे. अज्युम करूया की मला 4था ऑप्शन मिळालेला आहे आणि मी कट ऑफ बघितलेली आहे की माझ्या मार्काला मला 4था ऑप्शन मिळालेला आहे. वरचे 3चं कट ऑफ हाय आहे आणि सेकंड राऊंडला मला ती मिळण्याची पॉसिबिलिटी नाही, म्हणजे फार फरक आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे हा ठीक आहे, यू आर व्हेरी मच हॅपी विथ द ऑप्शन दॅट यू हॅव बीन अलॉटेड इन द फर्स्ट राऊंड. देन व्हॉट यू कॅन से इन दॅट केस की ओके, मग तुम्ही फ्रीज करू शकता. म्हणजे जरी पहिला सोडून जरी 4था ऑप्शन मिळालेला आहे तरी तुम्ही पहिल्या राऊंडला तो फ्रीज करू शकता. म्हणजे अदर दॅन फर्स्ट ऑप्शन अलॉटेड बट वॉन्ट टू फ्रीज करायचा. मग तिथे एक ऑप्शन असेल सेल्फ फ्रीज करायचा. हे लक्षात घ्या, पहिला ऑप्शन जर तुम्हाला मिळाला ऑटो फ्रीज होतो आणि सेकंड केसमध्ये जर तुम्हाला पहिला सोडून दुसरे ऑप्शन मिळाले असते तर तुम्हाला फ्रीज करायचंय, तर तुम्हाला तुमच्या लॉग इन मधनं जाऊन तिथं फ्रीज हा ऑप्शन असणार आहे, तो द्यावा लागणार आहे आणि त्यालाही तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फी 1,000 ऑनलाईन भरावी लागणार आहे. परत एका विद्यार्थ्याने फ्रीज केलेला आहे, 4था ऑप्शन मला मिळालेला आहे, फ्रीज केलेला आहे. एकदा फ्रीज केला की परत मी दुसऱ्या राऊंडला जाऊ शकणार नाही, हे क्लिअर राहू दे. सो केस 1 असू दे किंवा केस 2 असू दे, दोन्ही केसेसमध्ये मी दुसऱ्या राऊंडला जाऊ शकणार नाही एकदा मी फ्रीज केले की. आता तिसरा ऑप्शन कुठला आहे, तिसरा ऑप्शन अलॉट झालेली आहे. फर्स्ट ऑप्शन सोडून 4था ऑप्शन अलॉट झालेला आहे, पण मला अजून सेकंड राऊंडचा चान्स घ्यायचा आहे. म्हणजे असं धरूया की मला अलॉट झालेला आहे 4था ऑप्शन आणि तिसऱ्या ऑप्शन जिथं कट ऑफ आहे माझ्या आणि त्याच्यामध्ये एक 20 मेरिट नंबरचा किंवा एक अर्ध्या टक्केचा फरक आहे. मग तुम्हाला चान्स घ्यायचा आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करायचंय, पण ती सीट तरी मला पाहिजे आहे, म्हणजे जी आता अलॉकेट झालेली आहे ती तरी मला पाहिजे आहे, पण बेटरमेंट म्हणजे वरचा जर चॉईस मिळाला तर मला चालतो. अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता की सीट एक्सेप्टन्स फी भरायचीच आहे तिथं, पण कुठल्याही केसमध्ये 1,000 रुपये एकदा तुम्हाला अलॉटमेंट झालं पहिल्या राऊंडला, मग तुम्हाला ती फ्रीज करायची किंवा पुढच्या राऊंडला जायचे, सीट एक्सेप्टन्स फी ही भरायचीच आहे, लक्षात ठेवा. जर ह्या विद्यार्थ्यांनी जर सीट एक्सेप्टन्स ही भरलेली नाही, मग नाही भरली तर मिळालेलं ऍडमिशन ही कट होतं, लक्षात ठेवा. तर त्या केसमध्ये काय करणार आहे, सीट एक्सेप्टन्स फी भरायची 1,000 रुपये ऑनलाईन मोडमध्ये, पण तिथं ऑप्शन असणार आहे नॉट फ्रीज हा ऑप्शन. नॉट फ्रीज हा ऑप्शन काय असतो, मला 4था ऑप्शन मिळालेला आहे, ही सीट तरी मी बुक केलेली आहे, पण ह्याच्या वरची जर कुठली सीट मिळाली तर मला चालतोय आणि माझी ही सीट जाणार. त्याच्यामुळे हा फरक समजून घ्या. जर सपोज तुम्ही नॉट फ्रीज केला 4था ऑप्शन आणि सेकंड राऊंडला गेला, सेकंड राऊंडला जर तुम्हाला तिसरा ऑप्शन मिळाला, बारकाई नाही का, सेकंड राऊंडला जर तुम्हाला तिसरा ऑप्शन मिळाला तर तुमचा 4था ऑप्शन जो पहिल्या राऊंडला मिळालेला तो बाय डिफॉल्ट जातो आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला दिला जातो. दोन्ही सीट्स राहत नाही, दोन्ही ऑप्शन्स. आणि जर सेकंड राऊंडला तिसरा ऑप्शन मिळाला नाही, सेकंड राऊंडला तिसरा ऑप्शन मिळाला नाही तर 4था ऑप्शन आहे तसा राहतो, तो दुसऱ्या कुणाला दिला जात नाही. तुम्ही वर शिफ्ट झाला तरच तुमची सीट जाते, नाही तर जात नाही. त्याच्यामुळे रिस्क घेण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं काय कारण आहे. सो तिसरी केस आहे, मला बेटरमेंटला जायचंय, त्या केसमध्ये पण तुम्ही 1,000 रुपये भरून ती सीट बुक करू शकता, पण हा विद्यार्थी थर्ड केस मधला विद्यार्थी सेकंड राऊंडला एलिजिबल आहे. तेव्हा अगदी प्लेन लक्षात ठेवा, पहिला ऑप्शन कन्फर्म तुम्हाला घ्यावंच लागणार ऑटो फ्रीज. सेकंड केसमध्ये जर मेरिटमध्ये फार जवळीक असाल तरच तुम्ही सेकंड राऊंडला जावा.
नाहीतर जर मिळाली असेल आणि मेरिटमध्ये कट ऑफ मध्ये जर भरपूर फरक असेल तर तुम्ही फ्रीज करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलेलं बरं पडेल. आणि तिसऱ्या केसमध्ये तुम्हाला रिस्क घ्यायची चान्स घ्यायचा असेल सेकंड राऊंडचा तर तुम्ही जाऊन परत तुम्हाला फक्त नॉट फ्रीचा ऑप्शन द्यावा लागेल. पण तिन्ही केसेसमध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फी ही भरावीच लागणार आहे 1,000 रुपये, लक्षात ठेवा, ऑनलाईन मोडमध्ये. आता तुम्ही हे केलेलं आहे, एक मिनिट, कॅप वन झालेला आहे तुम्ही ह्या तिन्ही मधला कुठला तरी. हा, आता ज्या विद्यार्थ्याला कॅप वन मध्ये काहीच मिळालेलं नाही त्यानं काही करायचं नाही, कॅप टू ची वाट बघायची, हे मी क्लिअर करतो. आता सपोज कॅप, आता त्याच्यानंतर काय, कॅप वनचं अलॉटमेंट झालेली आहे, लागलेलं आहे, तुम्ही काय तिथे सिलेक्ट केलेले आहेत ऑप्शन. मग काय करायचं आहे, केस वन म्हणजे ज्याला पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे, ज्याला पहिलं ऑप्शन मिळालेलं आहे त्यानं 1,000 रुपये भरून ज्या कॉलेजला मिळालेलं आहे त्याची आत्ता टेंटेटिव्ह तारीख आहे ती 14 जानेवारी ते 16 जानेवारी, त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचंय. राहिलेले फीज भरून तिथले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ज्या कॉलेजला मिळाले तिथं जायचंय. केस वन ज्याला पहिला ऑप्शन मिळालेला आहे. केस टू ज्याला पहिल्या सोडून दुसरा ऑप्शन पण मिळालेला आहे आणि त्यानं फ्रीज केलेला आहे, त्यानं पण जाऊन त्या 3 दिवसात ऍडमिशन घ्यायचं. एक लक्षात घ्या, त्या 3 दिवसात जर तुम्ही ऍडमिशन घेतला नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं. जेव्हा असं कोणतंही तुम्हाला सांगेल अजून 10 दिवस मुदत आहे, नाही, व्यवस्थित शेड्यूल सीईटीच्या वेबसाईटला डिस्प्ले झालेलं आहे, ते शेड्यूल व्यवस्थित फॉलो करा, त्याच्या कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा करू नका. चुकून तुम्ही लांब असाल जर तुम्हाला एखादा त्या कॉलेजला फोन करा, काहीतरी रिलेटिव्हना पाठवून द्या, पण तिथली सीट ही कन्फर्म करा. आणि थर्ड केस, की ज्याला पहिला सोडून दुसरा ऑप्शन मिळालेला आहे त्यानं काय नाही करायचं, कुठल्याही कॉलेजला जायचं नाही, त्यानं बेटरमेंटचा ऑप्शन दिलेला आहे, ही हॅज टू गो फॉर कॅप टू. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्या केसमध्ये कधी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. आणि जर कन्क्लुडच सिम्पल लँग्वेजमध्ये करायचं असेल तर ज्या मुलांचा ऑटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज ऑप्शन दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी जाऊन कॅप वनच्या नंतर इमिजिएटली त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. ज्या मुलांनी बेटरमेंट ऑप्शन किंवा नॉट फ्रीजला गेलेले आहेत त्यांनी कॅप टू ला अपियर व्हायचंय. सो ही गोष्ट झाली रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट कॅप वन नंतरची. आता कॅप टू ला कोण कोण इलिजिबल आहे? ओके, म्हणजे कॅप वन झाला, म्हणजे आताच्या शेड्यूल प्रमाणे 7 ते 9 आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत. त्याच्यानंतर 14 ते 16 मध्ये तुम्ही जाऊन ऍडमिशन घ्यायचं आणि त्याच्यानंतर कॅप टू ला असणार आहे. कॅप टू ला कोण कोण इलिजिबल असणार आहेत? मगाशी जसं मी सांगितलं, केस 3 चे स्टुडंट्स, म्हणजे ज्यांना मिळालेलं आहे पहिल्या राऊंडला पण बेटरमेंटला गेलेले आहेत, ज्यांनी नॉट फ्रीज दिलेला आहे. सेकंड कुणाचं असणार आहे? ज्यांना पहिल्या राऊंडला कुठलाच ऑप्शन मिळालेला नाहीये ते कॅप टू ला जाऊ शकतात. आता मी मगाशी जसं सांगितलं पहिल्यांदा की कॅप टू मध्ये तुम्ही ऑप्शन्स एडिट करू शकता, पण अगेन कॅप टू ला ऑप्शन एडिट जरी केले, जरी खालचे ऑप्शन्स तुम्ही वर घेतले परत चांगल्या कॉलेजेसचे, पण त्या कॉलेजची जागा शिल्लक राहिली असणार की नाही हे माहित नाही. त्याच्यामुळे मी जसं सांगितलं ब्रांच स्पेसिफिक आणि कॉलेज स्पेसिफिक त्या पद्धतीने तुम्ही थोडासा विचार करा आज उद्या आणि मग तुमचे ऑप्शन्स तयार करा. चांगल्या कॉलेजचे 2-3 ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून ठेवा. आणि अजून कुठली चौथी केस आहे, चुकून कॅप वन जर एका विद्यार्थ्यांनी भरलेला नसेल तर तोही कॅप टू ला ऑप्शन फॉर्म देऊ शकतो. सो हे 4 केसेस लक्षात ठेवा, कॅप टू ला कोण कोण इलिजिबल आहेत. अगेन कॅप टू झाला, परत अलॉटमेंट होईल काहीतरी, आता त्याच्यानंतर दुसरा कुठला राऊंड नसणार आहे. त्याच्यामुळे जरी तुम्हाला बेटरमेंट मिळालं, म्हणजे पहिल्या राऊंडला, आता हे थोडंसं महत्वाचं आहे, इथं बरंचसं मुलं कन्फ्युजन होतात की शानपणे ऐका लक्ष देऊन, मला पहिल्या राऊंडला 4था ऑप्शन मिळालेला आहे. पहिल्या राऊंडला मला कुठला ऑप्शन मिळालेला? 4था ऑप्शन. बेटरमेंटला गेलो आणि सेकंड राऊंडला मला 3रा ऑप्शन मिळालेला आहे. 3रा ऑप्शन मिळालेला आहे. परत तुम्ही सीट एक्सेप्टन्स फी भरायची नाही, कारण का तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे, इथं दिलेलं आहे तसं. परत तुम्ही सीट एक्सेप्टन्स फी भरायची नाहीये. आणि रिपोर्ट कुठल्या कॉलेजला जायचंय तुम्ही? पहिल्या राऊंडच्या ऑप्शनला नाही, ज्या ऑप्शन तुम्हाला सेकंड राऊंडला अलॉकेट झालेला आहे. सो रिपोर्ट टू द न्यूली अलॉटेड ऑप्शन्स. ठीक आहे. सेकंड कुठला आहे? नो बेटरमेंट, म्हणजे मी पहिल्या राऊंडला 4था ऑप्शन मिळालेला आहे, सेकंड राऊंडला पण तोच ऑप्शन राहिलेला आहे, बेटरमेंट झालेलं नाही. तेव्हा पहिल्या राऊंडला जे काही कॉलेज मिळालेलं असेल त्याच कॉलेजला जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचं. आणि परत कुठला आहे? फर्स्ट टाइम अलॉटमेंट, म्हणजे पहिल्या राऊंडला मला मिळालेलं नाहीये पण सेकंड राऊंडला मला कुठलं तरी कॉलेज मिळालेलं आहे, त्याच विद्यार्थ्यांनी फक्त सीट एक्सेप्टन्स फी भरायची 1,000. आता पहिल्या राऊंडला मिळालेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांनी सीट एक्सेप्टन्स फी ही भरायची नाहीये, हे समजून घ्या. आता जेव्हा तुम्ही एका कॉलेजला रिपोर्ट करता, म्हणजे कुठल्याही कॉलेजला रिपोर्ट जाऊन करणार आहे, तेव्हा जाताना तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, जाताना सगळे फीज रिमेनिंग घेऊन जायचे
आणि मग त्या कॉलेजकडनं तुम्हाला एक्नॉलेजमेंट आणि रिसिप्ट घ्यायचे. ओके, हे लक्षात ठेवा. कारण का ऑप्शन फॉर्म भरताना आता मला काही काही क्वेश्चन्स येत आहेत, त्यातले एक दोन क्वेश्चन्स, हा मग ठीक आहे, म्हणजे एक तो मगासा मी सांगितलेला एक प्रश्न मगाशी विचारलेला होता की बाबा सेकंड राऊंडला मी ऑप्शन एडिट करू शकतो का? हो, ऑप्शन फॉर्म एडिट करू शकतात. अजून एक आहे, हा TFWS ऑप्शन देऊ शकतो का? एक लक्षात घ्या, फक्त TFWS ऑप्शन जर दिला तुम्ही सगळे, आमच्यात एक दोन केसेस झालेले मागच्या वर्षी की एका विद्यार्थ्यांनी फक्त TFWS चे ऑप्शन्स दिले. जेव्हा मुलगा TFWS चा ऑप्शन देतो तेव्हा तो फक्त TFWSच्या ज्या ओव्हर अँड अबव्ह 5% जागा आहेत त्यालाच फक्त इलिजिबल असतो. तो रेग्युलर च्या जागेना इलिजिबल नसतो. त्याच्यामुळे ही फार मोठी चूक राहील. ऑप्शन्स देताना TFWS आणि रेग्युलर हे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला द्यावे लागणार आहेत, हे लक्षात ठेवा. मेरिट, TFWS आणि EWS, हा एक लक्षात घ्या, मागच्या वर्षी TFWS आणि EWS अवेअरनेस एवढं नव्हतं, म्हणजे बऱ्याचशा लोकांना पालकांना माहित नव्हतं की त्याचं जे असे एक पद्धतीने फॅसिलिटी आहे. पण ह्या वर्षी बऱ्याच जणांना EWS मिळालेलं आहे. पण मागच्या वर्षीचं EWS मेरिट आणि ह्या वर्षीच्या EWS मेरिटमध्ये फार फरक असणार आहे, फार वाढलेला असणार आहे, मेरिट भरपूर वाढलेलं असणार आहे. त्यामुळे ते तुम्ही कम्पेअर मध्ये जाऊ नका थोडंसं. ओके, त्याच्यानंतर हा दोनच राऊंड असणार आहेत. ओके ओके, ठीक आहे, मग तेच जरासे प्रश्न रिपीट होत आहेत. ओके, तो सो बेसिकली हा अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही मोस्टली कुणाच्या मदत घ्या, म्हणजे सपोज कुठले जरी कॉलेज किंवा कोणी जे ऑप्शन फॉर्म कुठल्याही पद्धतीने नेट कॅफेला जाऊन भरू नका ऑप्शन फॉर्म, किंवा KIT कॉलेजमध्ये ऑप्शन फॉर्म भरायची 7 तारीख ते 9 तारखेमध्ये पूर्ण प्रोव्हिजन केलेली आहे. फॅकल्टी तुम्हाला मदत करेल. तुम्ही जर येताना फक्त एक लिस्ट तयार करून घेऊन आला की आमच्या फॅकल्टीज कट ऑफ कुठले आहेत हे चेक करून त्या पद्धतीने तुम्हाला मदत करेल. कुठल्याही पद्धती नेट कॅफे किंवा स्वतः भरू नका, कारण का एकदा फॉर्म भरलेला परत चेंज होत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे जरी तुम्ही आमच्या कॉलेजला KIT कॉलेजवर आला आणि आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करून सगळे ऑप्शन फॉर्म भरू, आणि जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज आणि तुमच्या मेरिटला सूट होईल असं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळेल. ठीक आहे, सो आय थिंक मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि जरी तुम्हाला काय डाऊट्स असतील, काउन्सिलिंग सेल आमचं चालूच आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगला, किंवा आम्ही भरून देणारच आहे ऑप्शन फॉर्म. तर तुम्ही या कॉलेजवर आणि काय लागणारी मदत आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर करिअर. थँक्यू.